मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण सुंदर अशी बाही डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वात आधी आपल्याला अस्तर कट करायचा आहे। पा ओपन आहे अशी घडी करून घ्यायची आहे, बंद दोन्ही सुद्धा बाही आपल्याला सोबतच कट करून घ्यायची आहे। हे पा अशा पद्धतीने इकडच्या बाजूने ह्या बाजूला मी घडी टाकलेली आहे। आता ह्या बाजूने हे पा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला आपल्याला घडी टाकायची आहे। ही पूर्ण बंद बाजू आहे। आता इकडच्या बाजूला आपल्याला घडीचं मार्किंग करायचं आहे। तुम्ही तुमची घडी मोजून घ्या आणि ती मार्किंग करून घ्यायची आहे। हे पहा इथे मी 8.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। एक लाईन ओढून घेतली। बाहीची उंची तयार 9.5 आहे, तर मी 10.5 वरती मार्किंग करून घेणार आहे। शिलाईसाठी आपल्याला 1 इंच वाढवून घ्यावं लागतं, ते लक्षात घ्यायचं आहे। वरच्या बाजूला अशीच आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे। बाही फिटिंग मार्किंग 5.5 आहे। तुम्ही तुमचं मोजून घ्या आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी पकडायचं आहे। बाही फिटिंगचं मार्किंग केलं आणि 2 इंच वाढवून घ्यायला फक्त विसरायचं नाहीये। आता हे मी कट करून घेते, नंतर आपण आकार देऊया। ही आपली पूर्ण बंद बाजू लक्षात घ्यायची आहे। बंद बाजूने आतल्या बाजूला 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। ते सर्व साइजसाठी आपल्याला घ्यावं लागतं, ते लक्षात घ्यायचं आहे। आता बाहीची उंची 9.5 तयार होणार आहे। वरून येणारं माप आपल्याला इथे 3 इंच ठेवायचं आहे। हे पहा इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते। आतल्या बाजूला 2 इंच कंपल्सरी घ्यायचं आहे। बऱ्याच वेळा काय होतं आपला मुंडा तिथे पुढे मागे होतो, त्यासाठी ते मार्किंग असतं। सर्व साइजसाठी आपल्याला हे घ्यायचं आहे 2 इंच आतल्या बाजूला, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा, इथून इथपर्यंत आपल्याला बाहीचा आकार द्यायचा। सुरुवातीला एकदम असा हलक्या हाताने द्यायचा आहे, अशा पद्धतीने। हे अशा पद्धतीने नंतर मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येतो इथपर्यंत। आता खालच्या बाजूचा आकार हे अशा पद्धतीने वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं आहे, अशा पद्धतीने। आता इकडच्या बाजूला असं मार्किंग करून घ्या, एक लाईन ओढून घ्यायची आहे। हे पहा इथे आपण फिटिंगचं मार्किंग केलं का तिथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे। जास्तीचा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा असतो, ते लक्षात घ्यायचं आहे। आता हे मी कट करून घेते, हे पहा अशा पद्धतीने। आणि खोलगट बाजू आहे खालची, ती पुढच्या बाजूला असते। हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवत जा। आता इथून हे सर्वात आधी हे दोन्ही सुद्धा पकडून कट करून घ्यायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने। आणि मध्यावरती नेहमी मार्किंग करून ठेवत जा, कारण की बाही जोडताना आपण मध्यापासून सुरुवात करतो। आता हे दोन्ही सुद्धा मी ओपन करून घेते। आता ही आपली पाठीची बाजू जोडताना येणार आहे। आता ही खोलगट म्हणजे आपली पुढची बाजू। आता हे व्यवस्थित इथून करा 2 इंचाच्या पुढे, हे पहा अशा पद्धतीने। इथपर्यंत आपण मार्किंग केलं का 1 इंचापर्यंत, तिथपर्यंतच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे बाहीचा सुद्धा आकार आपल्या इथे एकदम असं व्यवस्थित आलेला आहे। पहा अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा बाहीचा आकार द्यायचा आहे। हा ब्लाउज पीस आहे आणि पुढच्या बाजूला बघू शकता ही पट्टी आहे। सर्वात आधी काय करायचं आहे, हे अशा पद्धतीने ठेवून घ्या, कारण की आपल्याला ही पट्टी पूर्ण कट करून घ्यायची आहे, लक्षात घ्यायचं आहे। नंतर आपण ती जोडून घेणार आहोत। हे अशा पद्धतीने पकडा इथे, आणि जेवढी तुमची पट्टी उंचीला आहे ना, बाहीच्या उंचीला लक्षात घ्यायचं आहे, तेवढी इथं असं मार्किंग करून घ्या। थोडंसं जास्त वरच्या बाजूला घेतलं तरी सुद्धा चालेल। हे पहा एवढं म्हणजे हे पहा इथं मार्किंग करून घेते। थोडं आपल्याला इथे शिलाईसाठी सुद्धा लागणार आहे, ते लक्षात घे। इथे सुद्धा मी खालच्या बाजूला अर्धा इंच सोडून दिलेलं आहे, म्हणजे डिझाईन सुद्धा आपली शिलाई झाल्याच्या नंतर व्यवस्थित दिसेल, ते लक्षात घ्यायचं आहे। असं थोडंसं वरच्या बाजूला मार्किंग असं पकडा, फक्त एकदम सोपं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे मार्किंग करून घेतलं। आता वरच्या बाजूला आपलं किती शिल्लक आहे, 5.5 माझी इथे शिल्लक आहे। हे पाशी लाईन ओढून घेते मी, तेवढा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। आता सर्वात आधी आपल्याला पुढच्या बाजूची पट्टी काढून घ्यायची आहे, थोडीशी जास्त कट करा, हे अशा पद्धतीने। हे पहा बघू शकता इथे एवढं तरी अंतर ठेवायचं आहे। इथे बघू शकता मी पूर्ण पट्टी काढून घेतली। दोन्ही बाह्यांच्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे, अशा पद्धतीने। मधून कट करून घेतली तरी सुद्धा चालेल, हे अशा पद्धतीने। दोन्ही बाह्यांच्यासाठी 2 आता हे आपण वापरू शकतो। इथे आपण खालच्या बाजूची पट्टी पूर्ण कट करून घेतली। आता हा शिल्लक राहिलेला ब्लाउज पीस आहे, अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घडी करून घ्या पूर्ण। जेवढा तुमचा शिल्लक असेल तेवढा हे पाशी घडी करून घ्यायची आहे, हे अशा पद्धतीने, म्हणजे ही पूर्ण आपली बंद बाजू होईल। ही पूर्ण आपली बंद बाजू लक्षात ठेवा। आता ह्या बाजूने इकडच्या बाजूला अशी घडी करून घ्या, हे अशा पद्धतीने। इकडच्या बाजूने हे म्हणजे दोन्ही बाह्या सुद्धा आपल्याला सोबतच कट करून घ्यायच्यात। ह्या बाजूने मी घडी करून घेते, म्हणजे आपलं कटिंग सुद्धा इथे व्यवस्थित होणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे।
आता इथे आपल्याला किती 5.5 इंच, अर्धा इंच थोडंसं जास्त काढा, कारण की शिलाईमध्ये थोडंसं इकडे तिकडे आपलं होत असतं, त्यासाठी 6 इंच घेतली तरी सुद्धा चालेल। इथे आपण ब्लाऊज पीससाठी घडी करून घेतली। आता आपलं शिल्लक किती आहे, वरच्या बाजूचं 5.5 आहे, ते 5.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाह्यासोबतच कट करायचे आहेत, ते लक्षात घ्या। 5.5 इंच उंचीचं मार्किंग, एवढी उंची आपली शिल्लक राहिलेली आहे तेवढं। इथे तुमचं किती सुद्धा असू द्यात, असं तुम्ही मोजून घ्या। खालच्या बाजूला ब्लाऊज पीसाची पट्टी ठेवून घ्यायची, म्हणजे काठाची पट्टी, आणि नंतर जेवढं शिल्लक असेल तेवढं मार्किंग करून घ्या। मग जेवढं शिल्लक आहे असं लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे, एकदम सोपं आहे। आता इथे आपण उंचीचं मार्किंग करून घेतलं, अशी लाईन ओढून घ्या एकसारखी। हे अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे। हे बघा, इकडच्या सुद्धा बाजूला व्यवस्थित अशी लाईन ओढून घ्यायची आहे। इथे आपण उंचीचं मार्किंग करून घेतलं, शिल्लक जेवढे आहे तेवढं। आता इथे लांबीला सुद्धा तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। लांबीला इथे मी 17 ठेवणार आहे, 17 इंच ठेवणार आहे लांबीला। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। हे पहा, इकडच्या बाजूला 17 इंचावरती मार्किंग करून घेते, अशी एक लाईन ओढून घेते। हे पहा, ही आपली पूर्ण बंद बाजू राहणार आहे, ते लक्षात घ्या। इकडून मी ह्या बाजूला 17 इंचावरती मार्किंग करून घेतलं। तर हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने। हे पहा, ह्या बाजूने सुद्धा व्यवस्थित मी कट करून घेते। आता इथून हे पहा, मधून मी कट करून घेते। हे पहा, म्हणजे दोन्ही बाह्यांच्यासाठी आपल्याला 2 लागणार आहे, आणि मध्यावरती असं मार्किंग करून घ्यायला, फक्त विसरायचं नाहीये। आपलं इथे व्यवस्थित कट झालेला आहे, बघू शकता। दोन्ही बाह्यांच्यासाठी 2 आपण इथे कट करून घेतलं। आता हे मी एकावरती एक ठेवून घेते, हे अशा पद्धतीने। आपली ही पूर्ण बंद बाजू लक्षात ठेवा। आता ही पूर्ण आपली ओपन बाजू आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। ओपन बाजूने आपल्याला 6 इंचावरती मार्किंग करून घ्या। ह्या बाजूने इकडच्या बाजूला 6 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, इथे अशी लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल। हे पहा, ही पूर्ण आपली बंद बाजू आहे, तेवढ्या भागामध्ये आपल्याला पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या, ते लक्षात घ्यायचं आहे। इथे आपण मार्किंग करून घेतलं। आता इथे आपला बाहीचा मध्य राहणार आहे, ते लक्षात घ्यायचं। आपण इथे मध्यवर्ती सुद्धा कट मारून घेतला। आता चुन्या टाकताना आपल्याला एवढं मार्किंग केलं का, एवढ्याच भागामध्ये टाकायच्या आहेत, फिटिंगच्या बाजूला टाकायच्या नाहीत। इथे सुद्धा एवढ्याच भागामध्ये आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत। ही बाजू सुद्धा आपली फिटिंगची राहणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे। हे पहा, आणि एकसारख्या टाका, हे अशा पद्धतीने। तुमच्या आवडीनुसार सुद्धा इथे टाकू शकता, हे अशा पद्धतीने। जास्त जवळ टाकले तरी चालतील, फक्त एकसारखे टाकून घ्यायचे आहेत। हे अशा पद्धतीने बघू शकता। इथे एका बाजूच्या आपल्या पूर्ण चुन्या टाकून झालेल्या आहेत, बघू शकता। इथे एक बाजू झालेली आहे आपली। ह्या चुन्यांची तोंड आपण ह्या बाजूला केली। आता इकडच्या सुद्धा चुन्यांची तोंड आपल्याला त्याच बाजूला, हे पहा अशा पद्धतीने। हे पूर्ण खालची बाजू सुद्धा, हे पहा, एक एक व्यवस्थित पकडा, हे पहा अशा पद्धतीने। हे पहा, बघू शकता। इथे पूर्ण खालची बाजू सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायची आहे। इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या चुन्या टाकून झाल्या, बघू शकता। इथे आता अस्तरचा कपडा घेऊया आपण, त्याच्यावरती ठेवून बघूया आपलं व्यवस्थित आलेलं आहे का। हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता। इथे हे पहा, बरोबर मध्य आहे, असं ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल। आपलं आता इथे बरोबर आहे, म्हणजे कमी जास्त सुद्धा होणार नाही, ते लक्षात घ्यायचं आहे। आणि जर ह्या बाजूला जर तुमचा कपडा जास्त शिल्लक राहिला तर अजून 1-2 तुम्ही ते चुन्या सुद्धा टाकू शकता, त्याच पद्धतीने। ह्या पद्धतीने टाकल्या त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा टाकू शकता। आता ह्या जरी बाजूला शिल्लक राहिला तर त्या पद्धतीने अजून तुम्ही 1-2 चुन्या सुद्धा टाकू शकता। आणि जर कपडा जर अपुरा असेल तर मग तुम्हाला इथलं थोडंसं ओपन करून घ्यावं लागणार आहे, पण अशाच पद्धतीने तुम्ही ठेवून बघायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला पुढच्या बाजूला ही पट्टी जोडून घ्यायची आहे, आपण कट करून घेतली होती। हे अशा पद्धतीने ठेवा ह्याच्यावरती, आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला फक्त विसरायचं नाहीये। इथे आपली पट्टी जोडून झाली। आता ह्या बाजूला हे अशा पद्धतीने इथे एकदम कडेकडेला दाबटीप टाकून घ्या। हे एकदम कडेकडेला ह्या कापडावरती आली पाहिजे। हे एकदम कडेकडेला, हे अशा पद्धतीने। आता आपल्याला इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे। हे ही दुसरी सुद्धा बाही मी अशाच पद्धतीने तयार करून घेतली।
आता इथे बघू शकता खोलगट बाजूला आपण अशा पद्धतीने मार्किंग केलं, त्याच पद्धतीने इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. फक्त खोलगट बाजूला म्हणजे पुढच्या बाजूला, इथे करायचं नाही. उंच बाजू ती पाठीमागची बाजू असते. हे पहा, खोलगट बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्यायची. ह्याच्या समोरच बरोबर ही मार्किंग केलेली बाजू, हे पहा ही बाजू अशी ह्याच्या समोर ठेवून घ्यायची. म्हणजे काय होतं, बाही आपली तिथे उलटी होत नाहीये. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं, दोन्ही बाह्या एकाच बाजूच्या होतात. त्यासाठी असं ठेवून घ्या, म्हणजे तुमचं तिथे कधीही उलटं होणार नाहीये. आता आपल्याला ह्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. इथे मी अस्तर जोडून घेतलं. हा कपडा अस्तरचा ह्या बाजूला घ्या आणि एकदम कडेकडेला दाबटीप टाकून घ्यायची आहे. इथे आपण पूर्ण दाबटीप टाकून घेतली. अस्तरचा कपडा आतल्या बाजूला घ्यायचा आहे आणि एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला आपल्याला अस्तरला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आणि जेवढा आपला कपडा शिल्लक आहे ना कडेचा, तो पूर्ण आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. इथे मी पाठीमागच्या बाजूला पूर्ण अस्तरला शिलाई मारून घेतली. आता जेवढा शिल्लक कपडा आहे तो हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. दुसऱ्या सुद्धा बाहीला अशाच पद्धतीने आपल्याला पाठीमागच्या सुद्धा बाजूला अस्तर शिलाई करून घ्यायचं आहे. ते लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने जेवढं आपलं शिल्लक आहे तेवढं व्यवस्थित आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता व्यवस्थित कट झालेला आहे. बाही अशा पद्धतीने ठेवा. हे पहा, इथे इकडची सुद्धा बाजू व्यवस्थित आहे का ते बघा आणि ते बरोबर मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. बाही जोडताना आपण नेहमी मध्यापासूनच सुरुवात करत असतो, ते लक्षात घ्यायचं आहे. आता दुसरी सुद्धा बाही तुम्हाला अशाच पद्धतीने अस्तर जोडून शिल्लक राहिलेला कपडा कट करून घ्यायचा आहे आणि मध्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आपल्या इथे दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहेत. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाह्या व्यवस्थित तयार झालेल्या आहेत. हे अशा पद्धतीने आता हे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला एक बाही ह्यामधली जोडून दाखवते. आता इथे आपल्याला बाही जोडायची आहे. ही आपली खोलगट बाजू ती पुढच्या बाजूला असते. ब्लाऊजची ही पुढची बाजू आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण मार्किंग सुद्धा केलेलं आहे. हे पहा, हे मार्किंग. आता बाही जोडताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे मध्यापासून जोडत जा. आता हे शोल्डर जोडलेलं आहे ते पाठीमागच्या बाजूला, नेहमी लक्षात ठेवायचं आहे ती पाठीमागच्या बाजूला घेत जा, ते लक्षात ठेवत जा. आणि बरोबर जोडताना अशा पद्धतीने मध्यावरती बरोबर आपला हा मध्य आला पाहिजे, तेव्हा बरोबर ब्लाऊज आपला शोल्डरला राहतो, ते लक्षात ठेवत जा. हे पहा अशा पद्धतीने. आणि बाही कधीही जोडताना खेचायची नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि दुसरी सुद्धा बाही आपल्याला अशाच पद्धतीने मध्यपासून जोडायला सुरुवात करायची आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या जोडून झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. बाहीवरती बाही बरोबर अशी पकडायची आहे, कारण की आपल्या प्रिन्सेसमध्ये आपण काय करत असतो, थोडासा आकार क्रॉसमध्ये देत असतो. हे अशा पद्धतीने बरोबर बाहीवरती बाही पकडा. दुसरी सुद्धा बाजू तुम्हाला अशाच पद्धतीने बघायची आहे. हे अशा पद्धतीने बरोबर इथे पकडायचं आहे आणि ते खालच्या बाजूला बघू शकता थोडंसं क्रॉसमध्ये आहे, मग तेवढंच थोडंसं कट करून घ्यायचं. पाठीचा भाग आपला सरळच असतो, पाठीचा भाग बरोबर असा क्रॉस असलं तर कट करा, जास्त आतल्या बाजूला घ्यायचं नाहीये. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंना एकदम सरळ लाईनीमध्ये शिलाई मारून घेतली. आता आतल्या बाजूला हे अशा पद्धतीने इथे आपल्याला बॉक्स फिटिंग करून घ्यायची आहे आणि तुमचं फिटिंगचं मार्किंग करायचं आहे. दंडघेर फिटिंग तुमचं किती आहे, मुंडा फिटिंग तुमचं किती आहे, किंवा ज्या पद्धतीने तुम्ही फिटिंग करता ती पद्धत तुम्ही इथे वापरली तरी सुद्धा चालेल. आता बाही फिटिंगचं मार्किंग तुमचं बघायचं आहे किती आहे. इथे 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे 5.5 आहे. हे अशा पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला 5.5 वरती मार्किंग करून घेते. इथे मी मुंडा मोजून फिटिंग करत असते. हे असा आपला मुंडा आहे, असा व्यवस्थित पकडा एकदम सरळमध्ये. हे अशा पद्धतीने फिटिंग एकदम अशी व्यवस्थित होते. हे सुद्धा असं व्यवस्थित पकडून घ्या. मापाचं ब्लाऊज असा टेप ठेवायचा, हे शोल्डरला बरोबर असं ठेवायचा सरळ लाईनीमध्ये. हे
बघू शकता अशा पद्धतीने. आता माझं इथे किती आहे, शिलाईची पहिली टीप लक्षात ठेवायची, शिलाईची पहिली टीप इथे 7.5 आहे. हे पहा, आता हे सुद्धा सरळ पकडा. इथे बरोबर जेवढं भरलेलं आहे ना तेवढं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने इथे तुमची फिटिंग सुद्धा एकदम अशी सरळ लाईनीमध्येच येणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू हे पहा असं व्यवस्थित पकडा इथे सुद्धा, आणि जेवढं त्या बाजूला आपण मार्किंग केलं तेवढंच आपल्याला ह्या बाजूला सुद्धा करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता कंबर फिटिंग हे पहा बरोबर मापाचा ब्लाऊज असा ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने खेचू नका, व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने जेवढं शिल्लक राहील ना त्याचे आपल्याला 4 भाग करावे लागतात, ते लक्षात घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने पकडा इथे. हे पहा असं मार्किंग करून घ्या इथे. आता एवढं आपलं मोजून घ्यायचं, आपलं किती भरते. हे पहा अशा पद्धतीने बघा टेप ठेवून. माझे इथे 4.25 भरते, मग हे टोक 4.25 वरती ठेवून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता परत किती आलं माझं इथे 2.5च्या आधीचे 1 रेष, परत हे टोक त्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आणि जेवढं येईल ना आपलं, हे पहा बरोबर 1.25च्या आधीचे थोडंसं नॉर्मल आहे तेवढं तेच मार्किंग करून घ्यायचं. जेवढं येईल ना तुमचं तेच मार्किंग करून घ्यायचं आहे, त्यामध्ये बदल करायचा नाही, ते परफेक्ट आपल्याला बसत असतं. हे पहा अशा पद्धतीने त्या सुद्धा बाजूला तेच मार्किंग करून घ्यायचं, दोन्ही सुद्धा बाजूंना. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर केला तरी चालेल. हे पहा इथं बाहीचं फिटिंगचं मार्किंग, मुंड्याचं मार्किंग असं जोडून घ्या. आता इथे कमर फिटिंगचं मार्किंग आपण केलेलं आहे. हे पहा इथं मुंड्याचं मार्किंग केलं ते बरोबर असं खालीपर्यंत जोडून घ्यायचं आहे. आता ह्या सुद्धा बाजूला तीच पद्धत वापरायची आहे. असं पकडा इथे बाही फिटिंगचं मार्किंग, मुंडा फिटिंगचं मार्किंग असं व्यवस्थित मार्किंग करून घ्या. आता इथे मुंडा फिटिंग, कमर फिटिंग हे पहा असं मार्किंग करून घ्या. इथं टेपचा किंवा पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल. आता इथे एक तुमची शिलाई येणार आहे. हे पहा अशा पद्धतीने खालच्या बाजूला पकडा, कमी जास्त होऊ द्यायची नाही फिटिंग, ब्लाऊज वरच्या बाजूला सरकला जातो, त्यासाठी उंची व्यवस्थित टाका, ते लक्षात घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने तुमची फिटिंग येणार, म्हणजे कधीही तुमची कमी जास्त होणार नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे एक मारून घ्या. इथे तुम्हाला जेवढ्या शिलाई बसतील ना तेवढं तुम्ही मारू शकता. 3 किंवा 4 मारले तरी सुद्धा चालतील. जास्त अशा जवळ घ्यायचे नाही, थोडंसं अंतर ठेवतच आपल्याला मारून घ्यायचे असतात. जरी फिट्ट झाला तरी ते आपल्याला उसवायला सोपं पडतं, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे आपली बाही डिझाईन तयार झालेली आहे, बघू शकता. आणि मी ब्लाऊजला सुद्धा तुम्हाला जोडून दाखवलेले आहे. अशाच पद्धतीने तुम्ही कटिंग आणि शिलाई करायची आहे. आज मी तुम्हाला खूप सोपी सुद्धा पद्धत समजून सांगितलेली आहे. बघू शकता अशा पद्धतीने ब्लाऊजला सुद्धा लावल्याच्या नंतर खूप दिसायला अशी सुंदर अशी बाही डिझाईन तुम्हाला दिसणार आहे. अशाच पद्धतीने तुम्ही कटिंग आणि शिलाई दोन्ही सुद्धा करून बघायचं आहे. आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.